एवढ्या वेळातल्या पूर्णपणानं त्याचे शिडीआर निघणं गरजेचं आहे, चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी 100% आरोपींना वाचवण्यासाठी मदत केलेली आहे, होणं गेलेली आहे. त्यांनी पर्सनल लोक पाठवलेले धनंजय मुंडेनं हे मॅटरमध्ये कशी कशी मदत करता येईल म्हणून म्हणून ही चौकशी होणं अत्यंत गरजेची आहे, ती मात्र करावी. हे त्याचं नसावच. हे सगळं धनंजय मुंडेचं, हे टोटल धनंजय मुंडेचा कारभार आहे. पण धनंजय मुंडेने स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला. 100% त्या सरमाड करमाडचा बळी दिला ते. अनेक रहिवासीसाठी अनेक कारणासाठी एक 500 रुपयाचा बॉन्ड घेतला जात होता. महसूल मंत्री आपले बावनकुळे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी आज, की त्यांनी तो स्टॅम्प रद्द केला. म्हणजे आज लाखो विद्यार्थ्यांचं कल्याण करण्याचं काम, पैसे वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जे चांगलं काम करतात त्याचं कौतुक आम्ही 100% करतो. बावनकुळे साहेबांचं मनापासून आम्ही कौतुक करतो की आपण तो स्टॅम्प 500 रुपयाचा रद्द केला आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र असो, व्हॅलिडिटी असो, कशासाठी पण एक स्टॅम्प 500 रुपयाचा द्यायला लागायचा. विनाकारण खर्च होत होता. यायला जायला असे मिळून 2-3 हजार रुपये विद्यार्थ्यांचे एका एका खर्च होत होते. ते वाचवण्याचं काम केलं आणि आपण स्टॅम्पने एका साध्या कागदावरती, आता एका अर्जावरती सुद्धा पोरांचं ते काम होणार आहे. म्हणजे आज 500 रुपये म्हणजे साधी गोष्ट नाही, तर त्याला 1-1.5 हजार रुपये, 2-3 हजार रुपये जास्तीचा खर्च येत होता. तो थांबवला. तो निर्णय चांगला घेतलाय बावनकुळे साहेबांनी. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. तिसरं असं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय, परंतु त्यांना आमदारकीपासून सुद्धा बाजूला ठेवावं. त्याचं कारण असे की त्यांच्या एक 4-5 चौकशा होत आज आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. एक 4-5 चौकशा होणं गरजेचं आहे. पहिलं की ते जे त्यांचं कार्यालय होतं ते तो 1 नंबरचा आरोपी करमाड चालवत होता. हे खरं आहे का की SITनं CIDनं ही चौकशी करावी. 2 की मंत्रिपदाच्या काळात असताना हा 1 नंबरचा आरोपी त्यांचे आर्थिक आणि उद्योगाचे, व्यवसायाचे कारभार बघत होता का धनंजय मुंडेच्या, ही चौकशी होणं खूप गरजेचं आहे. तिसरं असं की कार्यकर्ते जे जिल्ह्यातले होते यांचे काम धनंजय मुंडेच्या वतीनं तोच करून देत होता का, ही पण CID कडून, SIT कडून चौकशी धनंजय मुंडेची होणं गरजेचं. चौथं असं की ज्यावेळेस खंडणी मागितल्याने खून झाला त्यावेळेस या आरोपीतल्या लोकांनी धनंजय मुंडेला संपर्क केला होता का, तर केला होता. 100% हे चौकशीत घ्या. कारण त्यांनी त्यावेळेस मदत केली, त्या आरोपींना कसं वाचवायचं यासाठी मदत केलेली आहे हे पहिल्या पूर्वीच्या SP सुद्धा माहिती. म्हणून ते कॉल डिटेल त्यांचे शिडीआर घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस धनंजय मुंडे त्यांना काही बोलतच नव्हता त्याला, याचा अर्थ सगळा कारभार धनंजय मुंडेचं मुख्य कार्यालय चालवण्याचं काम 1 नंबरचा आरोपी करत होता. ह्या त्यांच्या चौकशा होणं खूप गरजेचं आहे. कारण खून होताना, खंडणी मागताना धनंजय मुंडेला सगळं माहिती होतं. म्हणून 302 मध्ये धनंजय मुंडे 100% येतोय. फक्त धनंजय मुंडेच्या एक 5 ते 7 चौकशा होणं खूप गरजेचं आहे. कारण तो त्याला व्यवसाय सुद्धा पाठणार आहे. तो त्याचा कारभार पण चालवत होता. सगळ्या कार्यकर्त्यांचे सुद्धा धनंजय मुंडेने कामं करायचे तर तो करत होता त्याच्याच इशाऱ्यानं. खून झाल्याच्या नंतर त्याला फोन पण गेलेले. आणि आणखीन एक 5वी मागणी अशी की तो जे दुसरा फरार आरोपी आहे त्याला पळून जाण्यासाठी धनंजय मुंडेने मदत केली. ही चौकशी SITनं, CIDनं, बीडच्या पोलिसांनी करणं प्रामाणिकपणानं खूप गरजेचं आहे. मोबाईल फेकून दिला त्याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होणं खूप गरजेचं आहे धनंजय मुंडेंकडे. कारण त्याची पूर्ण माहिती आहे. कारण त्या काळात खून होण्याच्या अगोदर 5-7 दिवसांनी खून झाल्यानंतर आज राजीनामा देईपर्यंत एवढ्या वेळातल्या पूर्णपणानं त्याचे शिडीआर निघणं गरजेचं आहे, चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी 100% आरोपींना वाचवण्यासाठी मदत केलेली आहे, होणं गेलेले. त्यांनी पर्सनल लोक पाठवलेले धनंजय मुंडेनं हे मॅटरमध्ये कशी कशी मदत करता येईल म्हणून ही चौकशी होणं अत्यंत गरजेची आहे, ती मात्र करावी. ही आमची मुख्यमंत्र्याला, गृहमंत्री म्हणून विनंती आहे आणि तपास यंत्रणेला सुद्धा विनंती.
वेगवेगळ्या गाड्या जप्त करायच्या म्हणजे जगवार आणि इतर सगळ्या गाड्या जप्त करण्याची मागणी केली. आयला काय सांगू कृष्णा भाऊ तुम्हाला, आता हे लई कला झाली. गाड्याचे नाव सुद्धा घ्यायची टेन्शन यायला लागलं भाऊ. एका नौकराला पाणी भरणाऱ्या माणसाला पिपाण्या का काय काय मग आपल्या पुण्यात म्हणतात बरं पिनाड्या पिपाड्या पाण्या भरणार पानाड्याजवळ जर एवढ्या गाड्या म्हणल्यावर जगवार सारख्या BMW सारख्या रिक्षापेक्षा आता ठीक आहे भाऊ. 3 चाकाचा त्याला 2 चाक नाही, एकात ट्यूबच नाही आत. काय गाड्या त्या BMW जागवार कुठं इनोवाच्या मोठमोठ्या गाड्या. अरे यार काय हे ना खरं सांगतो बा, प्रामाणिक सांगतो मी, हे त्याचं नसावच. हे सगळं धनंजय मुंड्याचं, हे टोटल धनंजय मुंड्याचा कारभार आहे. पण धनंजय मुंडेने स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला. 100% त्या सरमाड करमाडचा बळी दिला. 100% बळी दिला. सगळं पाप धनंजय मुंडेसाठी केलं त्यांनी. आणि आज पाप वाटून घ्यायला सुद्धा धनंजय मुंडे तयार नाही. बरं झालं त्याच्या कुटुंबाला, त्याच्या समाजाला तरी कळलं ह्यो धनंजय मुंडे किती स्वार्थी आहे, किती स्वार्थी. पाप केलं धनंजय मुंडेसाठी, खुन केले धनंजय मुंडेसाठी, स्वतःच्या जातीचे पण हप्ते मागितले, खंडाण्या मागितल्या, जमिनी बळी केल्या धनंजय मुंडेसाठी. हा जेलमध्ये सडायची वेळ आली, सरमाडला त्याला सडायची वेळ आली, तर ह्यो पाप सुद्धा वाटून घ्यायला तयार नाही. त्याच्या कुटुंबालाही कळणं लय गरजेचं होतं आता, आणि समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की ह्यो किती वापरून फेकून देतो, किती धोकेबाज आहे, किती गद्दार आहे धनंजय मुंडे, हे कळणं खूप गरजेचं होतं. बरं झालं कळालं. इथून पुढे तरी त्यांचे डोळे उघडले की ह्यो किती गद्दार आहे, ह्यो किती विश्वासघातकी, हे कळणं गरजेचं होतं. कारण त्याच्या नावावर ठुलं, जेलात गेलं ते पैसे येत जवळ. आता या दुसऱ्या देशात जाणार आता फिरायला, कसा त्या पैशाच्यावर जेल बघणार हो पाप्याच्या डोक्यावर. त्याच्या कुटुंबाने सांगायला पाहिजे 1 नंबरच्या आरोपीच्या, आणि 1 नंबरच्या आरोपीला सुद्धा मान्य न्यायालयात जाहीर सांगितलं पाहिजे की सगळे पैसे मी त्यासाठी कमवले, ही प्रॉपर्टी त्याची खून त्याच्यामुळेच केलाय, त्यांनीच करायचा सांगितलाय. खंडणी पण त्यांनीच मागायला सांगितली, कारण खंडणीचे पैसे मी त्याला नेऊन दिले धनंजय मुंड्याला. निवडणुकीत का पैसे खर्चायला म्या दिली, याने सांगितलं तिथून आण गुंडगिरी करून म्या आणले आणि धनंजय मुंडेला दिले, असं त्यांनी जाहीर सांगायला पाहिजे. सगळं पाप घेऊन त्या 1 नंबरच्या सरमाड आरोपीने मरू नये. त्यांनी धनंजय मुंडेचं नाव 100% घेतलं पाहिजे, खरं त्यांनी बोललं पाहिजे. तो जर 1 नंबरचा आरोपी खानदानी असला तर तो खरं बोलत, आणि त्याच्या कुटुंबात सुद्धा खरं बोलावं, नसता त्याच्या कुटुंबात सुद्धा राग होईल त्या धनंजय मुंडेसाठी. त्यामुळे त्या कुटुंबानं स्पष्टपणाने मीडियासमोर येऊन जाहीर सांगावं की सगळी प्रॉपर्टी, सगळे खुन खंडाण्या हे सगळं जमा करून धनंजय मुंडेला दिलेलं आहे, परंतु तो आज आमच्या कुटुंबाला साथ द्यायला तयार नाही, असं 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबानं सांगायला जाहीर पाहिजे. प्रामाणिक आणि सत्यवादी जर 1 नंबरचं त्या करमाडचं कुटुंब जर असलं तर त्यांनी सत्यवादी प्रामाणिकपणानं मीडिया समोर येऊन जाहीर सांगायला पाहिजे की सगळं धनंजय मुंडेचं आहे. ते जर गप्प बसले तर त्यांच्या 1 नंबरच्या आरोपीला 100% फाशी होणार. त्यांनी गप्प बसू नये कुटुंबाने.